पुढच्या रिपोर्टकडे वाल्मिक कराड हे नाव आज अगदी महाराष्ट्रात नाक्या नाक्यावर घराघरात चर्चेत आहे। कोण आहे हा वाल्मिक कराड ज्याच्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे? पाहूयात घरगडी ते बीडच्या बॉसचा हा पंचनामा। वाल्या, वाल्मिक आणि वाल्मिकांना वाल्मिक कराड कसा झाला बीडचा बॉस? दहशतीच्या जोरावर उभारलं साम्राज्य। बीड सरपंच हत्येप्रकरणी पुढे आलेलं वाल्मिक कराड हे नाव सध्या राज्यभरात चर्चेत आहे। वाल्मिक कराड हा परळी तालुक्यातील पांगरीचा रहिवासी। 10वी नंतर पुढील शिक्षणासाठी तो परळीत आला आणि परळीचा डॉन झाला। उपजीविकेसाठी त्यानं VCR भाड्यानं दिला, तर कधी जत्रेत सिनेमे दाखवून पोट भरणाऱ्या वाल्मिकनं बीडचा पुरता मिर्झापूर करून सोडला। गोपीनाथ मुंडेंच्या परमार कॉलनीतील घरात वाल्मिक कराड घरघडी म्हणून दूध, भाजीपाला, किराणा आणण्याची कामं करू लागला। वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत वाल्मिकनं घातलेल्या गोंधळामुळे पोलिसांची गोळी वाल्मिकच्या पायाला लागली आणि हीच घटना वाल्मिकला गोपीनाथ मुंडेंसोबतच त्यांच्या कुटुंबियांच्या अगदी जवळ घेऊन गेली। वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे आणि कुटुंबियांचा अगदी खास झाला। त्याचमुळे परळीच्या थर्मल प्लांटमध्ये लहान सहान कंत्राट मिळवून वाल्मिकनं आपली घरगडी ही ओळख मिटवली। मुंडे बंधूंमधील वितुष्ट हे वाल्मिकसाठी फायद्याचं ठरलं। पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडेंसोबत वाढवलेली जवळीक वाल्मिकला राजकारणात जम बसवायला महत्वाची ठरली। मुंडेंचा घरगडी वाल्मिक हा बीडचा वाल्मिक अण्णा म्हणून राजकारणात पुढे आला आणि अनेक पदं मिळवू लागला। याच वाल्मिक कराडच्या राजकीय कारकिर्दीवरही एक नजर टाकूया। परळी नगर परिषदेचा माजी नगरसेवक, परळी नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष आणि माजी गटनेता, नाथ प्रतिष्ठानचा सदस्य, बीड जिल्हास्थायी समितीचा सदस्य, गेल्या 10 वर्षांपासून परळी मतदारसंघातील धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची वाल्मिक कराडवर जबाबदारी। धनुभाऊंचं ज्याच्याशिवाय पानही हालत नाही तो वाल्मिक कराड, अशी वाल्मिकची ओळख खुद्द पंकजा मुंडेंनी करून दिली आणि अनेकांना अचंबित करून सोडलं। धनंजय मुंडेंच्या साथीनं उभारलेली संपत्ती आणि प्रतिष्ठा ही बीडच्या राजकारणात कायम चर्चिली जायची। आज वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपात मोस्ट वॉन्टेड आहे। त्याच्या या कृत्यानं त्याच्यावर आणलेली ही वेळ आता बीडच्या राजकारणात काय भूकंप घडवते हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।